देशात सध्या यूपीआय ट्रान्झॅक्शन बद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। सरकार आगामी काळात यूपीआय पेमेंटवरती अधिकचं शुल्क आकारू शकतं अशी चर्चा सुरू आहे आणि या चर्चेला कारणीभूत ठरलंय ते म्हणजे लोकसभेत मांडलेलं एक विधेयक। यामुळे यूपीआय पेमेंटवरती शुल्क आकारलं जाईल की नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असतानाच अखेर केंद्र सरकारकडून यावरती आता स्पष्टीकरण देण्यात आलंय। त्यामुळे यूपीआय पेमेंटवरती तुम्हाला शुल्क भरावं लागेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायदा दुरुस्ती विधेयक मंगळवारी संसदेत सादर केलं। यामध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ऍक्ट 2007 च्या कलम 10A मध्ये सुधारणा प्रस्तावित आहे। या विधेयकानुसार भविष्यात डिजिटल व्यवहारावरती मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR पुन्हा लागू करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे। MDR आकारणी करण्यासाठी कायदेशीर तरतूद व बदल या विधेयकामुळे सरकारला करता येणार आहे। आता हा मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR नेमकं काय आहे ते देखील पाहूया। तर MDR हे व्यापाऱ्यानं ग्राहकांकडून डिजिटल माध्यमातून स्वीकारण्याच्या प्रक्रियेसाठी बँकेला भरलेलं शुल्क असतं। सध्या फोन पे, गुगल पे, पेटीएम, रुपे डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरती 0 MDR लागू आहे। म्हणजेच या व्यवहारांवरती व्यापाऱ्यांकडून 1 रुपयाही कापला जात नाही। संसदेत जेव्हा हे विधेयक मांडलं गेलं तेव्हा आता यूपीआय पेमेंट्सवरती कर आकारला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली। या सर्व पार्श्वभूमीवरती सरकारनं आता याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। वित्त मंत्रालयाकडून याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे। त्यानुसार यूपीआय पेमेंट केल्यानंतर नागरिकांकडून कोणत्याही प्रकारे शुल्क आकारलं जाणार नाही। तसंच सर्व पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शन हे मोफत राहील। म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारा व्यवहार व बहुतांश व्यवहार हे पूर्णपणे मोफतच राहतील। शिवाय भविष्यात केवळ ठराविक मर्यादेबाहेरील मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवरतीच नाममात्र मर्चंट डिस्काउंट रेट हा लागू केला जाऊ शकतो, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय। या संपूर्ण मुद्द्यावरती RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देखील म्हटलंय की यावरती अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं हे घाईचं ठरेल। सरकार कायद्यात सुधारणा करत आहे आणि चर्चा सुरू आहे। RBIची प्राथमिकता हे सुनिश्चित करणं आहे की डिजिटल पेमेंट सुरक्षित, टिकाऊ आणि सर्वांसाठी परवडणारं राहील। दरम्यान यूपीआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्क केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना आकारण्याचा आणि छोट्या व्यवसायांना ते माफ करण्याचा देखील प्रस्ताव आहे। वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपयांहून अधिक असलेल्या व्यापाऱ्यांना 2000वरील यूपीआय व्यवहारावरती 0.3 ते 0.5% प्रक्रिया शुल्क आकारण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे। त्यामुळे या सगळ्यात भाजीपाला, किराणा सामान, ऑटो रिक्षा, टॅक्सीचं भाडं यासारख्या रोजच्या व्यवहारांना हे शुल्क लागू होणार नाही। म्हणजेच सर्वसामान्यांसाठी हा एक दिलासा आहे। आता येत्या काळात सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।